कळवण तालुक्यातील कणाशी गावात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कणाशी आणि आसपासच्या परिसरात चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले। यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले असून चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। दुकाने फोडून चोरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे। कणाशी आणि अभोणा येथील मागील चोरीच्या घटनेतील सेम पॅटर्न वापरत चोरट्यांनी यावेळीही आपले कृत्य साधले आहे। मुन्ना राजभोज यांच्या फुटवेअरच्या दुकानासह सचिन चव्हाण यांचे शिवम कलेक्शन तसेच कळवणकर वस्त्रालय आणि साई कलेक्शन दुकानाचे शटरचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी अंदाजे 1.25 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले। या चोरीची माहिती मिळताच अभोणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे। मात्र सततच्या चोऱ्यांमुळे कणाशी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।